नमस्कार. आपण आहोत शिवसेनेचं जे तापोळा विभागाची जी 105 गावची बाजारपेठ आहे आणि त्या ठिकाणी बाजारपेठेच्या ठिकाणी जे शिवसेनेचं कार्यालय आहे. खऱ्या अर्थानं निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की या विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपल्यासोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख विशालभाऊ संकपाळ आणि त्यांचे सर्वच सहकारी आहेत. राम सकपाळ असतील, बाळू माने आहेत, त्याचप्रमाणे शंकरदादा आहेत, बबन उतेकर आहेत, नलवडे आहेत. तर आपण एकूण या ठिकाणी जी निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची होणार आहे, तर आपण जे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाऊ, आपलं सर्वप्रथम DDM न्यूजमध्ये स्वागत आहे. खऱ्या अर्थानं या निवडणुकीकडे आपण कशा पद्धतीनं बघताय? कारण की राज्याचं नेतृत्व करणारे एकनाथजी शिंदेसाहेब यांची ही मायभूमी आहे आणि या मायभूमीतून एक शिवसैनिक म्हणून किंबहुना या विभागाचे आपण नेतृत्व करता, तर आपली भूमिका कशा प्रकारे असेल? आपल्या भागाचे सुपुत्र संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी साहेबांचं काम, साहेबांचं नाव आणि साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी विभागातून 105 गावातून सर्वांनी एकत्रित येऊन साहेबांचं काम बघून, आपल्या भागाचे सुपुत्र या गोष्टी सर्व बघून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीवरती कसा भगवा फडकता येईल याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि इथं पाहायला गेलं तसं तर काही आपलं बघितलं तुम्ही की आपली दुसरी ताकद आपल्या भागाचे सुपुत्र दगडूदास सकपाळ यांचाही प्रवेश झाला आहे. त्यामुळं आपल्याला खूप मोठं एक ताकद मिळालेली आहे आणि त्याच्यातून आपण सर्वांनी एकत्र येऊन, मी एका पक्षाची म्हणत नाही तर विभागाची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीत सर्व जनतेने, सर्व पक्ष, सगळ्यांनी, समाजाने एकत्र येऊन ही इलेक्शन लढावं आणि साहेबांचे हात बळकट करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या विभागातून जरी आता पक्षश्रेष्ठी उमेदवारांना तिकीट देताना ठरवतील, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार की उद्या सातारा जिल्ह्याला आढावा बैठक आहे आणि याच्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारांचं नाव घोषित केलं जाईल. पण तत्पूर्वी या विभागामध्ये अजित सकपाळांच्या नावाची जोरदार चर्चा चालू होती. तर या नावाला किंवा या उमेदवाराला आपण एक पक्षश्रेष्ठी म्हणून सकारात्मक कशा दृष्टीने बघत आहात? खरं तर पाहायला गेलं तर अजित सकपाळांचं नावाला काही विरोध नाही आणि अजित सकपाळांचं काम खूप छान आहे. मग वैद्यकीय कक्षामध्ये असेल, सामाजिक पातळीवरती असेल किंवा कुठल्याही शासकीय गोष्टीमध्ये असेल, अजितचं काम खूप छान आहे. आणि मला वाटतं अजितला उमेदवारी ही कुठली असं अयोग्य नाही असं वाटत नाही, योग्यच आहे आणि तो काम पण चांगलं करेल असं मी सांगतो. या ठिकाणी साहेबांच्या मायभूमीत 105 गाव आपला जो विभाग आहे हा भौगोलिकदृष्ट्या विखुरलेला असताना आपण प्रत्येक नागरिकाला काय संदेश द्याल? नाही, 105 गाव हा जो आपला विभाग आहे तो अगदी बघायला गेलं तर अगदी पूर्ण 70 वर्षापासून जे व्यापलेला भाग होता आणि तसं पाहायला गेलं तर कांदाटी खोऱ्यामध्ये कुठलीही सुविधा नव्हती किंवा कोयनेमध्ये काही सुविधा नव्हते. मग जोड रस्ते, पूल साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले. कांदाटीमध्ये अशी अवस्था होती, त्या ठिकाणी साहेबांनी खूप मोठा त्या ठिकाणी फंडिंग साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं साहेबांच्या माध्यमातून आणि आपला विकास केलेला आहे. आणि खरं तसं पाहायला पाहिलं तर आपल्या भागाला असं एवढी मोठी ताकद मिळाली. एक संवेदनशील मुख्यमंत्री झाले, परत उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे. आणि तत्पूर्वी साहेबांनी इथं आपल्या मायभूमी आपल्या साताऱ्याच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि मायभूमीकडे एवढं खूप प्रेमाने लक्ष दिलं आणि येतात आणि खूप प्रेमाने सगळ्यांना भेटतात आणि सगळ्यांची कामं ऐकून घेतात, कामही करतात. त्यामुळं आज मला असं वाटत नाही की इथे कुठली अडचण आता निर्माण. आणि मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या विभागाच्या वतीने की यावेळी सर्वांनी की 105 गावांनी एकत्रित येऊन आज आपला पक्ष न बघता, कोणती संघटना न बघता, आज आपण सगळ्यांनी एकत्र साहेबांच्या मागे उभं राहून साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावी असं मी सगळ्यांना विनंती करतो. नक्कीच. तर आपण बघतो की इथले जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत यांच्या वतीनं शिवसैनिकांना आव्हान आहेच, किंबहुना या विभागातील सर्वसामान्य जनतेला आव्हान करण्यात येतं आहे की उमेदवार कोणी असला तरी पक्ष येतील जातील, मात्र शिंदेसाहेबांचे हात बळकट करून
शिंदे साहेबांच्या मायभूमीत भगवा फडकण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं अशी भावना या ठिकाणी आहे. नितीन गायकवाड, DDM न्यूज, तापोळा.